वाल्मिक कराड दोषी असेल तर मोक्का लागणार, मंत्री भरत गोगावलेंची बदलापुरात प्रतिक्रिया दिली आहे। कराडवर अजून मोक्का नाही, सुप्रिया सुळेंनी ही टीका केली होती। त्यावर आता ही भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात हा विषय सातत्यानं चर्चेला जाणारा विषय आहे। मला वाटतं म्हणजे मोका लावा जर त्याच्यावर दोषी असतील नाही, दोषी असले तर नक्की लागेल ना, जे काय आहे। कारण काही चौकशा होत असताना त्या योग्य रीतीने व्हाव्यात, ते पण करणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं त्यातून जे कोण असेल ते सुटणार नाही। आता पाहूयात सुपरफास्ट 100 वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ उद्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करत हे आंदोलन केलं जाणार आहे। सीआयडी आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये दाखल झाली आहे। सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांची चर्चा करतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाबाबत माहिती न मिळाल्यामुळे देशमुख कुटुंबीय नाराज आहेत। देशमुख कुटुंबियांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये दाखल झालेत। धनंजय देशमुखांनंतर बीडच्या मस्साजोग येथील ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडवर मोक्का दाखल करावा या मागणीचं निवेदन ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलंय। बीड प्रकरणातील आरोपींना राजकीय व्यक्ती पाठीशी घालत असतील तर या विरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे। राजकारण्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। धनंजय मुंडेंचं नाव सातत्याने समोर येत असेल तर त्यांची नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपींकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आलेत। हे सर्व मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत। आरोपी विष्णू चाटेने मोबाईल नाशिकमध्ये फेकला होता आणि अद्यापही त्याचा फोन पोलिसांना सापडलेला नाहीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या धनंजय मुंडेंशी संबंध आहे, त्यामुळे निपक्षपणे चौकशी होण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाणांनी केली आहे। बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मानवाधिकार आयोगातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं पथक मस्साजोग येथे भेट घेणार आहे। बीडमधील हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय। अशातच सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अजितदादांना विनंती करतो, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। अमित शहांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय। काम करताना प्रतिमा चांगली ठेवा, सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका। मंत्र्यांनी जनतेसोबत जास्तीत जास्त संपर्क ठेवून योजनांची अंमलबजावणी करा अशा सूचना गृहमंत्री अमित शहांनी दिल्यात। शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडलं। यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मवियातील नेत्यांवर निशाणा साधला। दगाफटका करणारे शरद पवार, धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने घरी बसवलं अशा शब्दात शहांनी पवार ठाकरेंना टोला लगावलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं। फडणवीसांचं कौतुक करत येणाऱ्या काळातही महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला। शिर्डीत भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात फडणवीसांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं। विधानसभेतील विजयाबद्दल बोलताना त्यांनी महाभारतातील युद्धाचा प्रसंग सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांना श्रीकृष्णाची उपमा दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत। विरोधकांना बसण्यासाठी एकही जागा सोडू नका। निवडणुकीत आपल्याला भरघोस मतं मिळतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला। येत्या 3 ते 4 महिन्यात पालिका निवडणुका लागू शकतात, त्यामुळे आता कामाला लागा असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलाय। तर महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे. 1-2 दिवसात निवडणुकीच्या युतीबाबत चर्चा होईल अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सरकार आणि संघटना सोबत चालल्या पाहिजेत असा संदेश आजच्या अधिवेशनातून देण्यात आलाय असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं. तर आगामी पालिका निवडणुका आम्ही जिंकू असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय. विधानसभेत सगळेच एकत्र लढतात, त्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याचे विचार सगळ्याच पक्षात सुरू असतात असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलंय. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्त्वाचा आहे, पण श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ ज्यांना कळाला नाही त्यांची हालत बुरी झाली असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता विरोधकांना लगावलाय. मोदी आणि फडणवीस मिळून राज्याला जलयुक्त शिवार बनवतील असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं. तर शरद पवारांनी कृषी मंत्री असताना काय केलं? पवारांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत असा खोचक टोला शहांनी लगावला. अमित शहांची शरद पवारांवरील टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यानंतर स्वतःच्याच तोंडावर थुंकी घेण्यासारखं आहे. अमित शहा हेच देशातील फोडाफोडीचे सगळ्यात मोठे जनक असल्याचा खोचक प्रत्युत्तर प्रशांत जगताप यांनी दिलंय. राज्यात आता वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालाय, त्यामुळे आपल्या घुसखोरांविरोधात लढावं लागेल असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत. मात्र लाडक्या बहिणींना सरकार मदत करत राहणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं. ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावीत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय. निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील. घाई गडबडीत कार आणि बाईक असलेल्यांनी निधी दिला जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी केली आहे. भाजपची ठाकरेंवर टीका करण्याची सवय गेलेली नाहीये. भाजपने वोट जिहाद केला, नोटा देऊन विजय मिळवता येतोय असं म्हणत विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेतायत. लाचार लोक ईडीच्या भीतीने गेले असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला. तर अजमेरला चादर कुणी चढवली, ते काय होतं असा सवालही सावंतांनी केलाय. केवळ काँग्रेसची सत्ता गेली असं म्हणून भागणार नाही. तुमच्या येण्यानं काय झालं असं जनता विचारेल. त्यामुळे आघाडीपेक्षा 10 पट अधिक चांगलं काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री गडकरींनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. कार्यकर्ता म्हणून दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडताना जबाबदारीचे भान ठेवून काम करणं आपल्याला नेहमीच पसंत आहे असं वक्तव्य भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी केलं. लोककल्याणकारी विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असू असंही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साई दरबारी दर्शन घेतलं. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षक गडिलकर यांनी अमित शहा यांचं स्वागत केलं. महिला अत्याचाराविरोधात बाहेरच्या देशात ऑन द स्पॉट जय महाराष्ट्र केला जातो, तसा कायदा आणावा लागेल असं भरत गोगावलेंनी म्हटलंय. त्याला अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना शक्ती कायदा विधिमंडळानं मंजूर केला होता, तो केंद्रात मंजूर करायला सांगा असं दानवे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात दाखल झालेत. 2 दिवस ते गावी मुक्कामी असणार आहेत. श्री उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी ते गावी दाखल झालेत. आमदार बनून मी त्रासलोय, मलाही वाटतं मी मंत्री झालो पाहिजे अशी खंत रवी राणा यांनी वर्धापन दिनातील कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडली. ज्या दिवशी मी मंत्री होईन तेव्हा एक मंत्री काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन असं राणा म्हणाले. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत. राऊतांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढण्याची सूचना दिली असेल असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय. संजय राऊत जे बोलले त्याबाबत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आणि काँग्रेसच्या वरिष्ठांसोबत चर्चा करू.
राऊत त्यांचं बोलणं सुधारणार असतील तर आनंदच आहे. मविया टिकावी अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. भाजप नेते नारायण राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. संजय राऊतांची मानसिकता चांगली नाहीये, ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असंही ते म्हणाले. संजय राऊत काहीही बरळतात, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका असा खोचक टोला रावसाहेब दानवेंनी लगावलाय. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. कार चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीला आपटली. ही बाब लक्षात येताच मुश्रीफांनी त्यांना मदत केली आहे. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर आयशर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची ही भीती आहे. बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीच्या समस्येमुळे टक्कल पडलेल्यांची संख्या 139 वर पोहोचली आहे. या संदर्भात स्किन बायोप्सी टेस्टिंग अहवाल प्राप्त झाला असून हे फंगल इन्फेक्शन नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे संभ्रमात असलेल्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या आईने लव्ह जिहादचा आरोप केलाय. 14 वर्षांच्या मुलीला फूस लावून एका मुस्लिम मुलानं पळवून नेलंय. त्यानंतर तिचं धर्मांतर केलं जाईल असा संशय व्यक्त करत अल्पवयीन मुलीच्या आईने गंभीर आरोप केलेत. टोरेस कंपनीची जनरल मॅनेजर तानिया कसाटोवा हिला विधानसभा निवडणुकीदरम्यान 69 लाखांच्या बेहिशोबी रोकडसह पकडण्यात आलं होतं. मुंबईतील डोंगरी परिसरात तानियाच्या कारमध्ये ही रक्कम सापडली. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती आयकर विभागाला दिली होती. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या 2 गटात तुफान राडा झाला. आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे बिनविरोध निवडून आल्यामुळे शिवा तायडेंच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी विशाल झगडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशाल झगडेला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्याच्या कर्वेनगर इथं बांधकामाच्या साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी झाली आहे. डॉक्टरवर कमकुवत झाकण असल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेला रेस्क्यू केलंय. बोईसरमधील एसबीआय बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरट्यांनी आधी सीसीटीव्ही कॅमेरावर ब्लॅक स्प्रे मारून नंतर रोकड चोरली. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी एटीएमच जाळून टाकलं. एटीएममध्ये किती पैसे होते हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. इस्कॉन मंदिर ट्रस्टने खारघरमध्ये उभारलेल्या मंदिराचा लोकार्पण सोहळा 9 ते 15 जानेवारी या काळात होणार आहे. या मंदिराच्या उद्घाटनाला 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. महागाईची झळ पोळी भाजीलाही बसली आहे. बदलापुरात पोळी 1 रुपयानं, भाकरी 2 तर भाजी 5 रुपयांना महागली आहे. किराणा सामान, गॅस महागल्यामुळे पोळी भाजी केंद्र चालकांनीही दरवाढ केली आहे. बदलापूर कर्जत महामार्गावर भीषण अपघात झाला. पोद्दार चामोटिली रिक्षा स्टँड समोर भरधाव वेगानं कार रिक्षावर जोरदार धडकली. या अपघातात रिक्षातील 3 जण गंभीर जखमी झालेत. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीतील कामगारांना विषबाधा झाली. जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान कंपनीतील पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमरावतीच्या MIDCतील गोल्डन फायबर कंपनीतील कर्मचाऱ्यांना पाण्यातून विषबाधा झाली. दरम्यान मनसे शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी महिला कामगारांना हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा त्रास झाल्याचा आरोप करत
पाटलांनी कंपनी व्यवस्थापकांना फटकारलंय. अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीतील विषबाधेनंतर युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महिलांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्यामुळे संताप व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली. अमरावतीच्या 100हून अधिक कामगारांना विषबाधा झाली आहे. त्यानंतर खासदार बळवंत वानखेडे यांनी रुग्णालयात धाव घेत महिला कामगारांची विचारपूस केली. तसंच डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या. संगमेश्वरच्या उमरे धरणाला गेल्या 2 वर्षांपासून गळती लागली आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. पुढील 15 ते 20 दिवसात उपाययोजना न केल्यास मोठी पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकरी सध्या चिंतेत आहेत. पालघर जिल्ह्यात प्रकल्पांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उत्खनन केलं जात आहे. यामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातोय. वन विभागाच्या जागेत उत्खनन करून मुरुमाची वाहतूक करणारे ट्रक वन विभागानं ताब्यात घेतले. विक्रमगडच्या पिंपळे हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. सांगलीच्या मिरजमध्ये बेकायदेशीररित्या कंपार्टमेंट करून कॅफे शॉप सुरू असल्याचा प्रकार शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानानं समोर आणलाय. अल्पवयीन मुलीला प्रवेश देऊन त्यात अश्लील प्रकार सुरू आहेत असा आरोपही केल्यानंतर पोलिसांनी तपास केला. दरम्यान कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. पुणे महापालिकेच्या नरे गावात ड्रेनेजच्या कामासाठी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करणारा एक बाईक चालक आपल्या बाईकसह थेट खड्ड्यात पडला. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आलंय. सोलापूर महापालिकेची विशेष जप्तीची मोहीम सुरू आहे. यात पालिकेच्या मिळकतीकरांच्या थकबाकीपोटी करसंकलन विभागानं मुरारजी पेठेतील 5 गाळे सील केलेत. मालमत्ता सील करणं, नळ तोडणं अशी कारवाई केली जाते. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात शाकंभरी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त मंदिरामध्ये पालेभाज्यांची आरास करण्यात आली. यासाठी 300 किलो भाजीपाल्याचा वापर करण्यात आलाय. मकर संक्रांतीनिमित्त भुसावळमधील बाजारपेठा सजल्या आहेत. पतंग घेण्यासाठी लहान मुलांनीही गर्दी केली आहे. दुकानांमध्ये विविध रंगांचे तसंच कार्टून असलेले पतंगही आलेत.